पत्नीला माता म्हणा, पण माता असते ते जेवण वाढते त्यावेळेला ती माता असते. समजलं ना? म्हणजे असं म्हटलेलं आहे ना, भोजेषु माता शयनेषु रंभा कार्येषु मंत्री करणेषु दासी. भोजेषु माता शयनेषु रंभा धर्मानुकूला क्षमया धरित्रीणी. षड्गुण्यमेत पतिव्रताना. 6 लक्षणं असतात ना स्त्रियांच्या. कार्येषु मंत्री, जेव्हा आपल्या मालकाला एखाद्या विशिष्ट कार्याच्या प्रसंगी योग्य आणि उचित सल्ला देते त्यावेळेला ती मंत्रीपद वावर असते ना. कार्येषु मंत्री करणेषु दासी. ती गृहमंत्री केव्हा असते सांगितलं मी तुम्हाला. घरामध्ये जे झाड लोटीचं काम करते त्यावेळेला ती दासी प्रमाणे असते. ज्या वेळेला ती भोजन वाढते त्यावेळेला भोजेषु माता, ती मातेप्रमाणे असते. समजलं ना? 4 लोकांची दृष्टी अन्नावर शुभ असते, 4 प्राण्याची दृष्टी अशुभ असते. ते कोणाची ते नाही सांगत तुम्हाला. टाइम थोडंसं आहे ना, रात्र थोडी, सोंग फार. कार्येषु मंत्री करणेषु दासी. भोजेषु माता शयन करते तो रंभा असते. धर्माचरण करतो ज्यावेळेला मालक त्यावेळेला त्याला जेव्हा ती सहयोग देते त्यावेळेला ती धर्माचं स्वरूप असते. आणि ह्या घरी समजा का तिकडून दारू पिऊन आला, दारू पिऊन येताना मग म्हणते काय मला ओळखलं काय, म्हणजे अशी काही आहे ना दारू पिणार आहे बिचारा. कितीतरी तो अपराध करतो पण सगळे अपराध पोटात घालते त्यावेळेला ती पृथ्वीचं स्वरूप असते. ती मातेची भूमिका पार पाडते. पण याचा अर्थ असा नाही की तिला माता म्हणावं. पण हा पाहणं कसा भयाळ झाला. वेडा झाला, वेडा झाला, लाकावला भक्तीचे, लाकावला भक्तीचे, लाकावला भक्तीचे. वेडा झाला, वेडा झाला, लाकावला भक्तीचे, लाकावला भक्तीचे, लाकावला भक्तीचे. जनाबाई म्हणते की पांडुरंग माझा पिता, काय म्हणते बरं ठीक आहे. पण पुढे जेव्हा म्हणते की रुक्माबाई आमची माता, तर ह्याही म्हणते रुक्माबाई आमची माता. डोकं फिरलं का तुझं? रुक्माबाई तुम्ही मावे का? पण मग आता हा म्हणतो का वेडा झाला, वेडा झाला. भक्तीनं वेडा करून टाकलं नाही आला. प्रेमाने माणूस वेडा बनत असते, ज्ञानाने शहाणा बनत असते. वेड व्हायचं असेल तर देवावर प्रेम करा, शहाण बनायचं असेल तर ज्ञान संपादन करा. का मोबाईल पहा, मोबाईल नसतं पाहत. पण असं तू म्हणाल बुवाजी तुमचं तुमच्याजवळ राहू द्या तर बरं ठीक आहे, नाही तर का माझं तुम्ही घेतलं तर असं, नाही तर राहिलं माझं. गौतम बुद्धांना एका जणानं जोशी या द्यायला सुरुवात केली. जोशी या द्यायला तर गौतम बुद्धांनी मूर्खपणा ऐकत होतो. मग शेवटी थकून गेला ना, देणार तर किती देणार आहे शिव. म्हणे भाऊ झाला ना. म्हणे भाऊ म्हणे आता तू एक सांग मला, समजा जर तू एखादी जर वस्तू मला जर द्यायला लागला आणि ते जर मी नाही घेतली तर ते कोणाजवळ राहील? म्हणे माझ्याजवळ राहील. मग तुला जेवढ्या शिव्या दिल्या सांगितल्या की घेतो नाही घेतली ना तिथं तुमचा कोणाजवळ राहील. तो लज्जित झाला होता, शर्मिंदा झाला होता. असं मी काय समजलं होतं, वेडा झाला, वेडा झाला, चावला भक्तीशी. भगवान वास्तविक तर हा वेदाला शहाणा करणार आहे. येण्याची पळवणी वेद केला शहाणा हो, ज्याच्यामुळे वेद शहाणा झाला. म्या बोलविला वेद बोले.
त्यालाही सुद्धा जनाबाईने भक्तीनं पागल करून टाकलं. भक्तीचं पिसं लागलं देवाला. इतकं पिसं लागलं की एवढे तर पिसे आपणही नाही होणार. तुकोबारायला आश्चर्य वाटतं, काय भक्ती पिसे लागले देवासी, काय भक्ती पिसे लागले देवासी, काय भक्ती पिसे लागले देवासी, काय भक्ती पिसे लागले देवासी. इच्छा जाती जैसे तैसा होना, इच्छा जाती जैसे तैसा होया, काय भक्ती पिसे लागले देवासी, काय भक्ती पिसे लागले देवासी. इच्छा जाती जैसे तैसा होया, इच्छा जाती जैसे तैसा होया, काय भक्ती पिसे लागले देवासी. काय भक्तीचं पिसं लागलं देवाला. का मी काय बोलून राहिलो याचे भान नाही ना त्याला. म्हणजे जनाबाईची भक्ती किती जबरदस्त असेल. मनुष्याच्या जीवनात भक्ती जबरदस्त पाहिजे, पण आपण पैसे जबरदस्त जमा करायच्या मागे लागतो ना. आपण म्हणजे तुम्ही नाही, तुम्हाला म्हणत तुम्ही मनुष्याने भक्तीची कमाई करावी. भक्ती पाहिजे शिंगोर यावनी धर्म कोणाचा, भक्ती पाहिजे शिंगोर यावनी धर्म कोणाचा, भक्ती पाहिजे भक्ती जबरदस्त पाहिजे. जे कराल ते तेव्हाच कर्त करायचा, याचं नाव होतं भक्ती. जनाबाईची कीर्ती कबीर जातीच्या कानापर्यंत गेली. संत महात्मे आपली कीर्ती लोकायले कळावी म्हणून काही कार्ड नसते छापत. आपण कार्ड छापतोय, हे कार्ड घ्या, या कार्डावर संपर्क करू द्या, याच्यावर मोबाईल वगैरे आहे, कार्ड गिर्ड काय छापायची गरज. संत महात्मे स्वतःला लपवून ठेवतात, चातुर्य लपवी. महत्वारवी पिसे पण मी आवडून, मग कोणी ओळखावे, मग कोणी ओळखावे, मग कोणी ओळखावे, मग कोणी ओळखावे, मग कोणी न दिसावे, मी कोणा न दिसावे, मग कोणी ओळखावे, मग कोणी ओळखावे, मग कोणी ओळखावे, मग कोणी ओळखावे, मी कोणा न दिसावे, मग कोणी ओळखावे. मला कोणी ओळखून आहे आणि मी कोणानं दिसावे याचा अर्थ असा, अलौकिका नहावे लोकाप्रती, असा त्याचा अर्थ आहे. मी अमुक कोणी आहो असं लोकांना माहीत पडू नये म्हणून तो बहुतेक महात्मा स्वतःला लपवून ठेवत असतो. देवही स्वतःला लपवून ठेवते. समजलं का? देवही स्वतःला लपवून ठेवतो. मी स्वतः देव आहो असं तो कधीच नसतं सांगत. कधी कधी तर भगवंताची मायेचे 3 प्रकार आहेत. सजन मोहिनी, विमुख मोहिनी, विमुख जन मोहिनी. स्वजन मोहिनी माया हे भक्तावर आणत असतं देव.
भक्तावर त्याचं आवरण घालत असते. एकनाथ महाराजांच्या इथे देवानं 12 वर्षपर्यंत श्रीखंडाच्या रूपात पाणी भरलं. नाथ हा एवढे प्रगल्भ महाज्ञानी पुरुष, पण ते नाही ओळखू शकले देवाला. याला म्हणतात स्वजन मुनी माया. विठ्ठल जनाबाईचे कीर्ती, आपण तर कीर्तीचे मार नाना प्रकारचे उपक्रम राबवतो ना, परंतु महात्मा मात्र आपली कीर्ती लोकांना, म्हणजे मी कीर्ती म्हणतो आहो असं कळू नये, मी कोणी साधू संत असं लोकांना वाटूच नये. मार्गाधारे वर्तावे, विश्वहे मोहरे एलावावे, अलौकिका हवे लोकाप्रती. बरोबर भगवान काय बोलून गेले अर्जुनाजवळ? अलौकिका हवे लोकाप्रती. हे महत्वाचं वचन आहे. मी कोणीतरी अलौकिक पुरुष आहो असं लोकांना वाटूच नाही. जनाबाईंनी मी स्वतः कोणी अलौकिक आहो असं लोकांना कळू दिलं का नाही? मग त्यांची कीर्ती कबीराच्या कानावर गेली कशी वा? भक्त जरी स्वतःला मी भक्त आहे असं जगाला जरी कळावं असं त्यांना वाटत नसलं तरी पण ते त्यांच्या कीर्तीचा डांगोरा पिटतो. वर हाती माप चाले सज्जनाचे, हाती माप कीर्ती मुखे त्यांचे नारायणा. देवच आपल्या भक्ताच्या कीर्तीची पताका फडकवतो आणि जिकडे तिकडे आपल्या भक्ताची कीर्ती व्हावी म्हणून भगवान स्वतः तो कीर्तीची दौडी पिटवतो. कबीर महाराजांनी ज्या वेळेला जनाबाईची कीर्ती ऐकली तेव्हा